Hello, good morning students. Today we will start the next concept, that is interest on debentures. We have studied that company raises funds on long-term basis by borrowing money from the public, and for borrowing money the company issues debentures to the public. So a debenture issued by the company is a written acknowledgement of debt given by the company under its common seal to the creditor, that is loan giver. Okay, and the debenture certificate given contains the terms of repayment of the principal amount as well as the terms of payment of interest at a fixed percent. Okay, so interest is always payable on debentures. It may be paid half yearly or normally it is paid half yearly, पण occasionally तो periodically after 3 months किंवा after 1 year असा पण दिला जाऊ शकतो. This interest on debenture is charged against profit, so it has to be paid regularly even if company suffers loss or company does not earn profit etc. म्हणजे इंटरेस्टचं डिव्हिडंडसारखं नाही आहे. शेअर होल्डर हा ओनर असतो, त्यामुळे त्याला डिव्हिडंड म्हणजे रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट तेव्हाच मिळतं जेव्हा कंपनी अर्न्स प्रॉफिट, कंपनीला प्रॉफिट होतो. जास्त प्रॉफिट झाल्यावर जास्त डिव्हिडंड मिळतो, कमी प्रॉफिट झाल्यावर कमी डिव्हिडंड मिळतो. इट मीन्स पेमेंट ऑफ डिव्हिडंड डिपेंड्स अपॉन the profit of the company, but as interest on debentures is charged against profit of the company, तो रेग्युलरली पेड करावाच लागतो, कारण लोन घेतल्यानंतर त्याच्यावरचा इंटरेस्ट हा पेड करावाच लागतो, हे लक्षात ठेवा. आणि रेट ऑफ इंटरेस्ट हा प्रीफिक्स्ड असतो, म्हणजे प्री डिसाइडेड, आणि त्याचे पर्सेंटेज त्या डिबेंचरच्या नावाच्या मागे दिलेले असतात. ओके, इथे काही स्पेशल पॉईंट्स, फीचर्स और कॅरेक्टरिस्टिक्स टाईप दिलेले आहेत बघा. इंटरेस्ट इज अ चार्ज अँड नॉट अन ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. आत्ताच मी ते एक्सप्लेन केलं तुम्हाला. इट इज चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट अँड नॉट ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट वाटणीमधला तो पार्ट नाही आहे, तर तो चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट आहे, तो फिक्स खर्च आहे कंपनीचा. त्यानंतर पेएबल ऑन फेस व्हॅल्यू ऑफ डिबेंचर. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इज कॅल्क्युलेटेड ऑलवेज ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ डिबेंचर. Rate prefixed on debentures, as I have explained before, pre-decided असतो interest rate. Tax deducted at source. Tax deducted at source याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. As per Income Tax Act, a company is required to deduct income tax at a fixed rate. जो रेट आधी डिसाईड केलेला आहे, दिलेला आहे इन्कम टॅक्स अथॉरिटीजनी, तो त्या रेटनी TDS कट करावा लागतो इंटरेस्ट पेड करताना डिबेंचरवर. ओके, इट इज कॉल्ड टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स अँड इट इज टू बी डिपॉझिटेड विथ इन्कम टॅक्स अथॉरिटीज ऑन बिहाफ ऑफ द डिबेंचर होल्डर. इट इज द टॅक्स पेड ऑन बिहाफ ऑफ द डिबेंचर होल्डर ऑन द इंटरेस्ट अर्नड बाय देम. ओके, देन नो इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इश्यूड ॲज कोलॅटरल सिक्युरिटी. कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून जे डिबेंचर्स इश्यू केले असतात त्यांना इंटरेस्ट पेड केला जात नाही. हे आपण कोलॅटरल सिक्युरिटीच्या एंट्रीच्या वेळेला डिस्कस केलेलं आहे. ट्रीटमेंट ऑफ ॲक्रूड इंटरेस्ट. इफ द अमाऊंट ऑफ डिबेंचर इंटरेस्ट इज ॲक्रूड अँड हॅज नॉट बीन पेड, देन प्रोव्हिजन मस्ट बी मेड फॉर द ॲक्रूड इंटरेस्ट ऑन द डेट ऑफ प्रिपेअरिंग द बॅलन्स शीट. ॲक्रूड इंटरेस्ट मे बी ऑफ टू टाईप. इंटरेस्ट ॲक्रूड अँड ड्यू अँड इंटरेस्ट ॲक्रूड बट नॉट ड्यू, असे दोन प्रकार असतात. इकडे इंटरेस्ट ॲक्रूड अँड ड्यू म्हणजे साठलेला आहे, द्यायचा राहिलेला आहे. इंटरेस्ट ॲक्रूड बट नॉट ड्यू म्हणजे साठलेला आहे पण अजून ड्यू नाही आहे. असे दोन प्रकार आहेत त्याचे. बॅलन्स शीटमध्ये तो कुठे दाखवला जातो तेही मी खाली एक्सप्लेन केले बघा. डिस्क्लोजर ऑफ इंटरेस्ट ॲक्रूड इन द बॅलन्स शीट. इंटरेस्ट ॲक्रूड वेदर ड्यू ऑर नॉट ऑन डिबेंचर इज शोन अंडर द हेड करंट लायबिलिटीज and subhead other current liabilities. Treatment of balance of interest on debenture.
Interest on debenture is transferred to the profit and loss account, means statement of profit and loss at the end of the year, obviously, because interest is expense of the company. Okay, now let's discuss the journal entries. Following entries are passed for interest on debentures. They are recorded in connection with the interest on debentures in the books of the company. First entry is when interest is due. Entry will be interest, debenture interest account or interest on debentures account debit to debenture holders account, being interest due on debenture holder. But when there is TDS, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स दिलेलाच असेल असं नाही. ज्यावेळेला दिलेला असेल त्यावेळेला when interest is due and tax deducted at source, the entry will be debenture interest account debit to debenture holders account to TDS payable account. एंट्रीचा अर्थ असा आहे की डिबेंचर इंटरेस्ट डिबेंचर होल्डरला अमाऊंट ड्यू किती आहे आणि TDSची ड्यू अमाऊंट किती आहे असं ते दाखवलेलं आहे त्या एंट्रीमध्ये. ओके, नाव नेक्स्ट एंट्री ऑन पेमेंट ऑफ डिबेंचर इंटरेस्ट टू डिबेंचर होल्डर्स. Entry will be debenture holders account debit to bank account, obviously debenture interest paid to debenture holder. आणि टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स गव्हर्मेंट अथॉरिटीजला म्हणजे इन्कम टॅक्स अथॉरिटीजला पेड करायचा असतो. सो एंट्री विल बी TDS पेएबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बिंग टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स deposited with income tax department. And at the end of the year the debenture interest will be transferred to profit and loss account, that is statement of profit and loss असं म्हणतात त्याला कंपनीच्या बाबतीमध्ये at the end of the year. So entry will be statement of profit and loss account debit to debenture interest account. Statement of profit and loss म्हणजेच आपला पार्टनरशिपच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिबेंचर इंटरेस्ट असं दिसेल. कळतं आहे, कारण तो एक्सपेन्स आहे. कंपनीमध्ये स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस हे व्हर्टिकल तयार करतात आणि त्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस म्हणतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणण्याच्या ऐवजी. सो स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट, दिस विल बी द एंट्री फॉर डिबेंचर इंटरेस्ट ट्रान्सफर टू स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ओके, इन दिस वे वी हॅव टू पास द जर्नल एंट्रीज. अँड नाऊ लेट्स सी द फर्स्ट प्रॉब्लेम हिअर अँड आय विल एक्सप्लेन यू द कन्सेप्ट. See this problem. BG Limited issued 2000 12% debentures of ₹100 each on 1st April 2012. 1st April 2012 ला BG लिमिटेडने इश्यू केले 2000 डिबेंचर्स. ते 12% आहेत, मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट विल बी 12% पर annum of ₹100 each. The issue was fully subscribed, means debenture holders applied for 2000 debentures and they are given to them. According to the terms of issue, interest on debenture is payable half yearly on 30th September and 31st March. एकदा 30 सप्टेंबरला आणि एकदा 31 मार्चला असा इंटरेस्ट दिला जाईल असं त्यांचं ठरलेलं आहे. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 6 महिन्यांनी इंटरेस्ट, नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चला इंटरेस्ट पुढचा. अँड टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स इज 10%, म्हणजे जो इंटरेस्ट येईल त्याच्यात 10% टॅक्स TDS कट करायचा आहे असा त्याचा अर्थ आहे. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज रिलेटेड टू डिबेंचर इंटरेस्ट फॉर हाफ इयरली एंडिंग 31st मार्च 2013. त्यांनी आपल्याला हाफ इयरली जर्नल एंट्रीज दाखवायला सांगितल्या आहेत. 31 मार्च 2013ला काय एंट्रीज होतील इंटरेस्टच्या तेवढ्याच विचारल्या आहेत, म्हणजे फुल इयरच्या विचारलेल्या नाही आहेत. सो वी विल नॉट पास द एंट्रीज ऑफ 30th सप्टेंबर, वी विल पास ओनली एंट्रीज ऑफ 31st मार्च. ओके, नाव फर्स्ट एंट्री विल बी इंटरेस्ट ड्यू टू डिबेंचर होल्डर्स. सो द एंट्री विल बी interest on debentures account debit to debenture holders account to TDS payable account. interest on debentures account म्हणजेच डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट. डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट आत्ताच वरती आपण एंट्रीजमध्ये डिस्कस केलं. TDS असताना डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर अकाउंट टू TDS पेएबल अकाउंट अशी एंट्री होते. हाफ इयरली इंटरेस्ट ड्यू टू डिबेंचर्स. ओके, अँड टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. नाव ऑन
there are 2000 debentures and debentures face value is rupees 100. So 2000 into 100, it will be 2 lakhs. So nominal value of, that is face value of debentures, is 2 lakhs. We have to calculate 12% interest on 2 lakhs. So 12% on 2 lakhs will be 24,000. It is for per year, per annum. Okay. So 12,000 will be payable on 30th September and 12,000 will be on 31st March. We are passing entries of 31st March only. So here we have taken amount 12,000. Understood? So debenture interest account debit 12,000. TDS कट केलेला जो आहे तो आहे 10%. 12,000च्या 10% मीन्स 1,200. सो डिबेंचर होल्डर्सला अमाऊंट ड्यू असणार आहे आफ्टर डिडक्टिंग TDS 10,800. सो एंट्री पास्ट हिअर इज डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट 12,000 म्हणजेच इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अकाउंट डेबिट 12,000 टू डिबेंचर होल्डर्स अकाउंट 10,800 ड्यू टू डिबेंचर होल्डर. टू TDS पेएबल अकाउंट 1,200 इज TDS पेएबल टू इनकम टॅक्स अथॉरिटीज. अंडरस्टूड? Now on 31st March 13, entries of payment: debenture holders account debit to bank account 10,800 amount paid for interest to the debenture holder 10,800. Then जो TDS कट केलेला आहे 1,200, it is payable to income tax authorities. So TDS payable account debit म्हणजेच income tax payable account debit to bank account. Okay, so TDS deposited or paid with income tax authorities 1,200. And on the same day, that is the last day of this year, so on the same day we will transfer this interest to statement of profit and loss. आता इयरच्या शेवटी वर्षभरामध्ये जो जो इंटरेस्ट पेड केला आहे तो सगळा ट्रान्सफर होईल. 30 सप्टेंबरला आधीचे 12,000 पेड केलेले असणार आहेत. आत्ता 31st मार्चला रिमेनिंग 12,000 पेड केले, असे टोटल 24,000 पेड केले. दॅट इज 12% ऑफ 2 lakhs, that is face value of debentures. So 24,000 will be transferred to statement of profit and loss. So entry will be statement of profit and loss account debit to interest on debentures account 24,000. Understood? Okay. Now next problem. See this problem. On 1st April 2016, Hind Limited issued 10,000 12% debentures of rupees 100 each at a premium of 10%. In this problem, these debentures are issued at a premium of 10%. They are redeemable at par after 6 years. The issue was fully subscribed. According to the terms of issue, interest is payable half yearly on 30th September and 31st March, just like last problem. Pass the necessary journal entries for issue of debentures, interest and transfer of interest on debentures of the year to the statement of profit and loss. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त इंटरेस्टच्या एंट्रीज विचारल्या होत्या, बट इन दिस प्रॉब्लेम दे आर आस्क्ड टू पास अस द जर्नल एंट्रीज फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स, interest and transfer of debenture to statement of profit and transfer of interest to statement of profit and loss. ओके, सो ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला इश्यूच्या एंट्रीज ज्या आधी आपण शिकलो त्या पण कराव्या लागतील. सो फर्स्ट एंट्री विल बी ऑब्वियसली ऑफ ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 10,000 debentures at rupees 110 because these debentures are issued at 10% premium. 10% of rupees 100 is rupees 10. It will be added in rupees 100. So these debentures were issued at 110 rupees. So 10,000 into 110 rupees will be 11 lakhs. So entry will be on 1st April 2016. Bank account debit to debenture application and allotment account. असं लिहा आठवणीने, इथे हे चुकलेलं आहे या बुकमध्ये. अमाऊंट 11 lakhs मीन्स ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट हे जास्त ॲक्युरेट आहे आणि डिबेंचरचा रेटसुद्धा लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सो बँक अकाउंट डेबिट 11 lakhs टू 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट 11 lakhs असं तुम्ही लिहायचं एक्सपेक्टेड आहे.
Mean application money received on 10,000 12% debentures at rupees 100 each. Okay. Now remaining entries. Obviously next entry will be of application money adjusted. So the entry will be 12% debenture application and allotment account debit 11 lakhs to 12% debentures account 10 lakh to security premium reserve account 1 lakh. Okay. Being debentures allotted to the applicants, issue of debentures to the applicants at 10% premium. This is the entry. या दोन एंट्रीज आपण आत्तापर्यंत अनेक वेळेला पास केलेल्या आहेत. पहिली एंट्री, फर्स्ट एंट्री इज ऑफ ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट मनी रिसिव्ड अँड सेकंड एंट्री इज ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स अँड ॲडजस्टेड ॲप्लिकेशन मनी. नाव एंट्रीज ऑफ इंटरेस्ट. दे हॅव issued debentures on 1st April 2016. Interest is payable on 30th September and 31st March. So after April, May, June, July, August, September, 30th September, first interest installment is payable on 30th September. Okay. Now see, on 30th September the interest will be the entry will be interest on debentures account debit to debenture holders account 60,000, half yearly interest due on debentures. हाफ इयरचा काढला आहे, मगाशी जसं काढलं होतं त्याप्रमाणे. या ठिकाणी 10,000 डिबेंचर्स आहेत आणि 100 रुपीज अमाऊंट आहे त्यांची. सो टोटल फेस व्हॅल्यू विल बी 10 lakhs. 12% ऑफ 10 lakhs will be 1,20,000 and half amount will be 60,000. That is half, 6 months amount. Okay. So 6 months interest due, debenture interest account debit to debenture holders account 60,000, half yearly or 6 months interest due on debentures. Then the entry of payment, debenture holders account debit to bank account 60,000. ह्या दोन एंट्रीज 30 सप्टेंबरला झाल्यानंतर या प्रॉब्लेममध्ये TDS दिलेला नाही आहे, TDS पर्सेंटेज दिलेलं नाही आहे. बघितले ना मगाशी प्रॉब्लेममध्ये सगळ्यांनी. बघा, TDS पर्सेंटेज इज नॉट गिवन. सो आपण एंट्रीमध्ये 30 सप्टेंबरच्या एंट्रीमध्ये डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर अकाउंट एवढंच केलं आहे. टू TDS पेबल अकाउंट केलेलं नाही. TDS प्रॉब्लेममध्ये असेल तरच ते करायचं आहे, नाहीतर प्लेन एंट्री करायचे. डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर्स अकाउंट 60,000 आणि पेमेंटची एंट्री डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 60,000. 31 मार्चच्या अशाच दोन एंट्रीज पुन्हा. डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट रिमेनिंग 60,000 टू डिबेंचर होल्डर्स अकाउंट 60,000, remaining half yearly interest due on debentures. And about payment, debenture holders account debit to bank account 60,000, interest paid to debenture holder. Now on 31st March 17, the interest paid throughout the year will be transferred to statement of profit and loss. So here 30 सप्टेंबरचे 60,000, 31 मार्चचे 60,000 असे टोटल 1,20,000 were transferred to statement of profit and loss. So the entry will be statement of profit and loss account debit to interest on debentures account. Understood? In this way, if they have asked us entries of issue and interest, everything, we have to pass this type of entries. If there is TDS, we have to show the TDS payable and paid also. Understood? So solve these problems in your notebook and also write down the notes because they are important for 1 mark questions or objective questions. Okay, that's all for today.